नमस्कार. आजच्या या विशेष माहितीपटात खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, कधी असा विचार आलाय का मनात की काही व्यवसाय अगदी रॉकेटसारखे वर जातात आणि नेहमी यशस्वी होतात, पण काही मात्र काळाच्या ओघात मागे पडतात? यामागे नेमकं काय रहस्य असेल? खरं सांगायचं तर याचं उत्तर अगदी साधं आहे: कामाच्या उत्तम सवयी. होय, आज याच एका अतिशय महत्त्वाच्या आणि रंजक विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. रोजची एक साधी वाटणारी शिस्त आणि छोट्या छोट्या सवयी व्यवसायात टिकून राहण्यासाठी कशा निर्णायक ठरतात, हे आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. बरं, आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत? तर यशस्वी व्यवसायाचा पाया कसा रचला जातो, वेळेचं आणि प्रामाणिकपणाचं महत्त्व काय आहे, उत्तम नियोजन, सांघिक काम आणि सवयींची साखळी कशी काम करते, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. हे सगळं अधिक सोपं करण्यासाठी आपण काही एकदम रिअल लाईफ म्हणजे प्रत्यक्ष उदाहरणेही पाहणार आहोत. चला पुढे जाऊया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अगदी मूलभूत मुद्द्यापासून: यशस्वी व्यवसायाचा पाया. कोणताही मोठा आणि स्थिर व्यवसाय रातोरात एखाद्या जादूची कांडी फिरवल्यासारखा कधीच उभा राहत नाही. त्यामागे काही अतिशय शांत पण अत्यंत महत्त्वाच्या दैनंदिन सवयी दडलेल्या असतात, आणि याच सवयी कोणत्याही नव्या उद्योगाला एकदम भक्कम असा आधार देतात. आता हेच बघा ना, कामातली शिस्त, पारदर्शकता आणि अचूक नियोजन हे घटक कोणत्याही व्यवसायासाठी अगदी पिलर्ससारखे असतात. जर उद्या जाऊन स्वावलंबी व्हायचं असेल, स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल, तर आजपासूनच ह्या चांगल्या सवयींचा सराव करणं मस्ट आहे. तुमची वाढती विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा यामुळेच ग्राहकांचा दृढ विश्वास मिळवता येतो. जेव्हा लोक तुमच्यावर पूर्णपणे विसंबून राहतात ना, तेव्हा तोच विश्वास नवीन उद्योजकांसाठी एक मजबूत आधारस्तंभ बनतो. आता आपण लक्ष वळवूया दुसऱ्या टप्प्याकडे: वेळेचे पालन आणि प्रामाणिकपणा. वेळेवर काम पूर्ण करणं आणि प्रामाणिक राहणं या गोष्टी फक्त पुस्तकात वाचायला किंवा ऐकायला चांगल्या वाटत नाहीत, तर प्रत्यक्षात त्यांचा व्यवसायावर कसा जादुई परिणाम होतो ते आपण एका मस्त उदाहरणावरून समजून घेऊया. आता रीनाचं स्नॅक कॉर्नर हेच उदाहरण घ्या. रीनाचे हे दुकान तसं बघायला गेलं तर अगदी छोटंसं आहे, पण तिच्या कामाच्या सवयी मात्र एकदम पक्क्या आहेत. तिच्या याच भक्कम सवयींमुळे दुकानात नेहमी ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण व्यवसाय कमी असलेल्या शांत दिवशीही तिच्या याच चांगल्या सवयींमुळे तिला एक स्थिर उत्पन्न नक्की मिळतं. हे कसं शक्य होतं? तर यामागे आहे तिची घड्याळाच्या काट्यावर चालणारी दिनचर्या. ती कशी तणावमुक्त असू शकते हे खरंच शिकण्यासारखं आहे. सकाळी लवकर पोहोचल्यामुळे काय होतं, तर घाई गडबड न करता दुकान शांतपणे आणि नीटनेटके लावता येतं. शेवटच्या क्षणाशी धावपळ टाळली की कामाचा ताण साहजिकच कमी होतो. मग दिवसभर हसतमुखाने सर्वांना आदराने सेवा देणं अगदी सोपं होऊन जातं. काम वेळेवर सुरू झालं ना की अर्ध्या समस्या तिथेच संपतात. वक्तिशीरपणामुळे ग्राहकांचा जो विश्वास मिळतो, त्याचं रूपांतर थेट तुमच्या उत्पन्नात होतं. आणि म्हणूनच हा विचार खूपच महत्त्वाचा ठरतो. लक्ष देऊ नये का? छोट्या व्यवसायांसाठी स्वच्छ प्रतिमा हाच खरा नफा असतो. प्रामाणिकपणा हा फक्त मोठमोठ्या शब्दातून नाही, तर रोजच्या कृतीतून दिसला पाहिजे. ग्राहकांना सुट्टे पैसे अचूक परत करणं किंवा त्यांच्याशी एकदम पारदर्शक व्यवहार ठेवणं हे वाट्याला अगदी साध्या गोष्टी आहेत, पण यामुळे ग्राहकांची निष्ठा प्रचंड वाढते. कोणत्याही मोठ्या जाहिरातीपेक्षा किंवा भरमसाठ सवलती देण्यापेक्षा अशी स्वच्छ प्रतिमा व्यवसायाचं खरं आणि सर्वात प्रभावी मार्केटिंग असते. चला, आता वळूया पुढच्या एका अतिशय उपयुक्त सवयीकडे: उत्तम नियोजन आणि शांतता. कामाच्या ठिकाणी अनेकदा खूप गोंधळ असतो, ताणतणाव असतो. अशा हाय प्रेशर म्हणजे उच्च दाबाच्या वातावरणात काम कसं हाताळायचं हे पाहणं खरोखरच गरजेचं आहे. आता मनोजचंच उदाहरण पाहूया. मनोजचं एका प्रचंड गजबजलेल्या आणि गर्दीच्या बाजारात मोबाईल फोन दुरुस्तीचं दुकान आहे. आजूबाजूला कामाची एवढी लगबग असते, खूप गोंधळ असतो, तरीही तो सर्व कामे अत्यंत शांतपणे आणि नीटनेटकेपणे हाताळतो. प्रत्येक गोष्टीचे एक अचूक नियोजन असतं आणि तो ग्राहकांना त्यांच्या कामाबद्दल नेहमी स्पष्ट आणि खरी माहिती देतो. अडचण आल्यावर नेमकं काय करायचं हे मनोजच्या कामातून अगदी स्पष्ट होतं. गडबडून न जाता सर्वात आधी एक पॉज घेणं म्हणजे थांबणं आणि विचार करणं गरजेचं असतं. त्यानंतर समस्येचं मूळ कारण शोधलं जातं आणि मग ग्राहकांना कोणतीही खोटी कारणे किंवा सब्बी न सांगता एकदम स्पष्ट आणि योग्य उपाय दिला जातो. टप्प्याटप्प्याने समस्या सोडवण्याच्या या शांत पद्धतीमुळे ग्राहकांचा असा काही अढळ विश्वास निर्माण होतो ना, की तो ग्राहक पुन्हा इतर कुठेही जात नाही. आपला पुढचा टप्पा आहे सांघिक काम आणि सहकार्य. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: कोणतंही मोठं उद्दिष्ट
एकट्याने पूर्ण करणं जवळपास अशक्य असतं. म्हणूनच इतरांसोबत मिळून काम करणं, टीम वर्क करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आता सुतारकाम करणारे सुरेश आणि त्यांच्या टीमचं उदाहरण घेऊया. सुरेश हे एक उत्तम लीडर आहेत. ते आपल्या मदतनीसांना अत्यंत संयमाने काम शिकवतात. सर्वांना सोबत घेऊन कामाचा एक मजबूत आणि स्थिर पाया कसा तयार करायचा याचं हे एक अप्रतिम उदाहरण आहे. सहकाऱ्यांसोबत काम करण्याची ही पद्धत खरंच खूप प्रेरणादायी आहे. आपल्या टीमला योग्य प्रशिक्षण देणं, प्रत्येकाच्या कष्टाचा आदर करणं आणि कामाची डेडलाईन म्हणजे मुदत नेहमी स्पष्ट ठेवणं. या सहकार्याच्या भावनेमुळे आणि सांघिक कामामुळे काय होतं तर केवळ कामाचा दर्जाच उत्तम राहत नाही, तर काम अगदी वेळेवर पूर्ण होऊन ग्राहकांपर्यंत पोचतं. आणि व्यवसायात हेच तर सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ना. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या सवयी पाहिल्या, पण आता जी संकल्पना आपण पाहणार आहोत ती आहे सवयींची साखळी. यात सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की या सर्व वेगवेगळ्या वाटणाऱ्या सवयी एकमेकांशी कशा घट्ट जोडलेल्या आहेत हे आता आपल्याला समजेल. चांगल्या सवयी या नेहमी एकमेकांना पूरक ठरतात. अगदी मशीनच्या गिअर्ससारख्या त्या एकमेकात अडकलेल्या असतात. जेव्हा तुमच्या मेंदूतील विचारांचं आणि कामाचं योग्य नियोजन होतं, तेव्हा वेळेचं पालन करणं आपोआप सोपं होऊन जातं. आणि जेव्हा कामाच्या अचूक नोंदी ठेवल्या जातात, तेव्हा पारदर्शकता येते आणि आपण आपल्या चुकांमधून शिकत पुढे जातो. या सवयींची साखळीच कोणत्याही व्यवसायाला दीर्घकालीन स्थिरता देते. आणि आता आपण या सादरीकरणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वपूर्ण टप्प्यावर आलो आहोत, यशाची गुरुकिल्ली. जे तरुण आणि नवीन उद्योजक आहेत त्यांच्यासाठी या सर्व उदाहरणांमधून नेमका काय बोध मिळतो याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आपण एका वृक्षाचा विचार करूया. हे रूपक अगदी अचूक आहे. एका बहरलेल्या झाडासारखा आपला व्यवसाय असतो आणि कामाच्या उत्तम सवयी या त्या झाडाच्या मजबूत मुळांसारख्या असतात. वरून त्या कदाचित दिसत नसतील, पण याच सवयी सर्व गोष्टींना एकत्र बांधून ठेवतात, ज्यामुळे व्यवसायाची अगदी नैसर्गिकरित्या आणि अतिशय स्थिरपणे वाढ होत राहते. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर प्रामाणिकपणाने संकटांवर मात करणं, कामामध्ये कायम सातत्य ठेवणं आणि सतत नवीन गोष्टी शिकत राहणं हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. तुम्ही केलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न मोलाचा असतो. आज तुम्ही अंगीकारलेल्या सवयी उद्याची तुमची सर्वात मोठी ताकद बनतात आणि याच सवयी तुम्हाला आत्मविश्वासाने यश मिळवून देतात. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, नवीन उद्योजक म्हणून किंवा करिअरची सुरुवात करताना यापैकी कोणती सवय आजपासून अंगीकारता येईल? स्वतःच्या दिनचर्येचं थोडं शांतपणे आत्मपरीक्षण करून बघा, नक्कीच फायदा होईल. येत्या आठवड्यात अशी कोणती सवय अधिक मजबूत करता येईल ज्यामुळे तुमचं दैनंदिन काम अधिक सोपं आणि विश्वासार्ह होईल याचा नक्की विचार करा. आजच्या या माहितीपटात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण गोष्टी आपण नेहमी शिकत राहूया.